याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो आणि त्यामुळे मुंबईकरांनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, अशा प्रकारच्या प्रवृत्तींच्या लोकांना थारा न देणारा लोकप्रतिनिधी मुंबईकरांनी निवडून देणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे हे महत्वाचं आहे. आपण इथं खान विरुद्ध बाण अशा एक पद्धतीचं आपण चर्चा सतत ऐकत असतो, पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यातून दसऱ्याच्या हेही आरोप तुमच्यावर केले आहेत की जर भाजपाची सत्ता आली तर मुंबईला तुम्ही अडाणींच्या पायाशी गहाण ठेवाल. नाही, असं आहे, आरोप करण्याच्या व्यतिरिक्त अजून त्यांच्याकडे राहिलंय काय? आणि त्यामुळे असे काहीतरी खोटे नाटे आरोप ते करत असतात आणि रोज त्यांचा बडबड करणारा जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक आहे तोही काही ना काही असं बडबडत असतो आणि त्यामुळे उद्धव ठाकरेजी त्यांना जे काय बोलायचंय ते बोलतील, परंतु शेवटी मुंबईकर निर्णय करतील ना. त्यांनी अशा प्रकारचे आरोप विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा केले होते, त्याच्या आधी सुद्धा केले होते, तरीही मुंबईकरांनी भरघोस मतदान केलं, महाराष्ट्राच्या जनतेने भरघोस मतदान केलं आणि भारतीय जनता पक्षाला फक्त 137 जागा दिल्या आणि महायुतीला 236 जागा दिल्या. त्यामुळे यांचं हे जे काही सांगणं आहे ते खोटं आहे, हे मुंबईकरांना पटलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं आहे. आता त्यांना तरी ते परत परत रिपीट करायचं असेल तर ते करू शकतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असं अशा चर्चा सुरू आहे आणि सध्या तरी ते एकत्र येऊ शकतात असं वाटतंय. आव्हान वाटतंय का तुमच्या समोर? कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय, मुंबई शहराचा गेल्या 11 वर्षामध्ये विकास कोणी केला? मेट्रो कोणी आणली? कोस्टल रोड कोणी आणला? अटल सेतू कोणी बनवला? किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीमध्ये 180 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी वरळीमध्ये 500 फुटाचं घर हे कोणी दिलं? हे देवाभाऊंनी दिलं. त्यामुळे मुंबईतनं मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून कोणी रोखलं? देवाभाऊंनी रोखलं. आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही हे महत्वाचं नाहीये. मुंबई शहराचा केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत गेल्या 11 वर्षामध्ये विकास कोणी घडवून आणला हे महत्वाचं आहे. अमितजी, आपण असं कितीही म्हणत असलो तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आली की विकासांच्या मुद्द्यांवर राजकीय पक्ष सुद्धा ती निवडणूक लढवत नाही आणि भावनिक मुद्द्यांवर येतात, जातीय मुद्द्यांवर येतात, धार्मिक मुद्द्यांवर येतात. आता मराठी अमराठी आलंच आहे, खान वर्सेस बाण आलेलंच आहे. त्यामुळे खरंच हे मुद्दे लोकांसाठी सुद्धा महत्वाचे राहणार आहे का? जनतेसाठी ते भावनिकच आहे? बघा, आपण हे पाहतोय की गेल्या 25 वर्षामध्ये सलग महानगरपालिकेची निवडणूक आली की मराठीच्या गप्पा कोण करतं हे एकदम स्टिरिओटाइप आहे. ह्यात काही नवीन नाही. काहीतरी उद्धव ठाकरेंनी नवीन काहीतरी करावं आणि त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीच दिला. किंवा बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 500 फुटाचं घर हे देवेंद्रजींच्याच सरकारने दिलं. आणि त्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाला सुद्धा चांगलं माहिती आहे की मराठी माणसाचा आणि मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती कोणी केली आणि भविष्यामध्ये मराठी माणसाला आणि मुंबईकराला सुरक्षित कोण ठेवू शकतं. आणि म्हणून निवडणूक आली की मराठी आठवतो, निवडणूक संपली की मग ह्यांना सगळे चालतात. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये किती मराठी तरुणांना यांनी उद्योजक होण्याची संधी दिली, उत्तर द्यावं उद्धव ठाकरेंनी. आणि त्यामुळे ह्यांचं हे मराठी प्रेम हे बेगडी आहे, निवडणुकांपुरतं आहे. निवडणुका झाल्याच्या नंतर ह्यांना फक्त दर आठवड्याच्या दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीचा हिशोब लक्षात राहतो, मराठी माणूस लक्षात राहत नाही. पण मराठी अमराठी वाद काढला की भाजपची अडचण होते? अजिबात नाही.